जुलै महिन्यापासून आम्ही सर्वजण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळाचा पाठपुरावा करत होतो की जसं यूपीएससीमध्ये म्हणजे ज्यावेळेस एखादा विद्यार्थी यूपीएससीमध्ये उत्तीर्ण होऊ शकत नाही, म्हणजे तो उत्तीर्ण झालेला असतो पण त्याला प्लेसमेंट्स मिळत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांचं किंवा हे जे ब्रेन ड्रेन आहे हे थांबावं म्हणून किंवा ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी शासकीय असेल, निमशासकीय असेल किंवा खासगी ठिकाणी कुठे नोकरी मिळू शकेल, कुठे कन्सल्टन्सी मिळू शकेल, या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रतिभा पोर्टल हे सुरू केलं, ज्याच्यामध्ये या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती असते की हे उत्तीर्ण झालेत पण यांना प्लेसमेंट्स मिळू शकले नाहीत. तर त्याच धर्तीवरती एमपीएससीच्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी असं पोर्टल असावं अशी आम्ही सातत्याने मागणी करत होतो आणि ह्या मागणीला यश आलं. मी मुख्यमंत्री महोदयांचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे विशेष असे आभार मानतो, कारण हा विषय खूप संवेदनशील होता आणि महत्वाचा होता. कारण अनेकदा पाहतो आपण एमपीएससी अनेक वर्ष प्रयत्न करतात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी मुलं, आणि एखाद दुसऱ्या मार्कामुळे असेल किंवा त्या स्पर्धेमुळे हे बाहेर पडतात आणि दुर्दैवाने काय होतं, एज बार झालेली असतात मुले, परत एकदा ते या स्पर्धेमध्ये येऊ शकत नाही किंवा एमपीएससीसाठी प्रयत्न करू शकत नाहीत. तर हा उत्तम जो काही ज्ञान असणारे विद्यार्थी आहेत हे संपूर्ण स्पर्धेतनं, प्रक्रियेतनं, सिस्टीममधनं बाहेर पडतात आणि याचा तोटा हा फक्त त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या परिवारालाच नाही, तर हा तोटा संपूर्ण राज्याचा आहे. कारण राज्याच्या प्रक्रियेमध्ये, राज्याच्या संपूर्ण सिस्टीममध्ये ही मुलं येऊ शकली नाहीत, पण हे विद्यार्थी या राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. राज्य सरकारने काल निपुण पोर्टल नावाने, म्हणजे जसं प्रतिभा पोर्टल हे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना आहे, तसं निपुण पोर्टल हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी काल सुरू केलेलं आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे विशेष असे आभार मानतो, कारण हा एमपीएससीच्या दृष्टिकोनातनं म्हणजे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत की जे उत्तीर्ण होतात पण त्यांना प्लेसमेंट्स मिळत नाहीत, अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक लँडमार्क निर्णय आहे आणि याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचाच नाही तर राज्याचा आणि राज्यामधल्या विकासाचा आणि हा जो प्रायव्हेट सेक्टर आहे या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा ही मुलं येऊ शकतात. कारण आता या पोर्टलवरती या मुलांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्यामुळे जी काही हुशार विद्यार्थी आहेत ह्या हुशार विद्यार्थ्यांची एक स्वतः रेडी माहिती ह्या खासगी कंपन्या असतील, निमशासकीय कंपन्या असतील यांना मिळेल आणि हे शॉर्टलिस्ट करून या विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यूज घेऊ शकतात, या विद्यार्थ्यांना ते कॉल लेटर्स पाठवू शकतात. त्यामुळे हा निर्णय अतिशय महत्वपूर्ण आहे. उद्याच्या दृष्टिकोनातून हा ब्रेन ड्रेन राज्याचा थांबेल आणि राज्यामध्ये हे हुशार विद्यार्थी पुन्हा एकदा राज्याच्या विकासामध्ये आपला हातभार लावू शकतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.